मित्रांनो, सांगली DCCच्या 444 जागांसाठी मित्रांनो बँकेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण नोटीस जारी केलेली आहे. तर ती काय नोटीस आहे आपण लगेचच या ठिकाणी पाहणार आहोत आणि तात्काळ पाहून घ्या, कारण वेळ आपल्याकडे कमी असणार आहे. तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी भरपूर आपल्या एक्झामवर यूट्यूब चॅनलवरती मेहनत घेत आहे मित्रांनो. संपूर्ण प्रश्नपत्रिका असेल, वेगवेगळ्या या ठिकाणी क्लासेस असतील, तर ते या ठिकाणी आपल्या एक्झामवर यूट्यूब चॅनलवरती मी देत आहे. सोबतच मला वाटतं आहे की सर्व ऑथेंटिक क्वालिटी कंटेंट एकाच ठिकाणी आपल्याला भेटावं, जसं की व्हिडिओ लेक्चर असतील, PDF नोट्स असतील, प्रश्नपत्रिका असतील, तर एकाच ठिकाणी अगदी माफक फीमध्ये मित्रांनो फक्त 499 मध्ये ऑफरमध्ये तुम्हाला भेटत आहे. तर हे आपल्या जवळ नक्की राहू द्या. या परीक्षेच्या शेवटच्या दिवसामध्ये कसं घ्यायचं आहे तर 72 48 93 01 76 या नंबरला फक्त 499 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सर्व कंटेंट तुम्हाला तात्काळ या ठिकाणी भेटून जाईल. यापूर्वीचे आपले रिझल्ट पण जबरदस्त आहेत मित्रांनो. अगदी एक जागा असले तरी आपले विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन मिळवलेलं आहे DCCच्या बँकेसारख्या परीक्षेमध्ये. त्यामुळे आता तर 444 जागा आहेत. त्यामुळे या ठिकाणी नक्की आपण सुद्धा या ठिकाणी या क्वालिटी कंटेंटचा या ठिकाणी वापर करा आणि आपल्या यशापर्यंत या ठिकाणी आपला जो मार्ग आहे तो या ठिकाणी काय बनवा, सहज बनवा. आणि ही ऑफर अगदी मर्यादित काळासाठी ठेवलेली आहे, त्यामुळे याचा नक्की लाभ घ्या मित्रांनो. लवकरच ही ऑफर या ठिकाणी फी वाढत आहे, त्यामुळे फी कमी आहे तोपर्यंत आपलं या ठिकाणी काय करा, ऑफरचा नक्की लाभ घ्या. काही विचारायचं असेल तर या नंबरला बिंदास या ठिकाणी कॉल करा. 72 48 93 01 76 किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. काय विद्यार्थी हितासाठी महत्त्वपूर्ण नोटीस दिलेली आहे सांगली DCC बँकेने, ती आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. लेटेस्ट नोटीस आहे, आपण या ठिकाणी बघू शकता. हे जे महत्त्वपूर्ण उमेदवारांसाठी या ठिकाणी ज्या उमेदवारांनी या ठिकाणी परीक्षा केंद्रामध्ये बदल करायचा आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, एक नोटीस दिलेली आहे. आता नेमकं का आहे, कसं आहे, ठीक आहे, कुणी बदल केला पाहिजे, काय केला पाहिजे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं की या ठिकाणी जर बघितलं, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये काय करतो आहे या व्हिडिओच्या किंवा आपल्या एक्झामवरील टेलिग्राम चॅनलवरती काय करतो आहे तर याची लिंक देतो आहे, ठीक आहे. त्यावरती तुम्ही जायचं आहे. त्यानंतर काय करायचं तर आपल्याला जर एक्झाम सेंटरमध्ये बदल करायचा असेल, आता का बदल करायचा आहे, का आहे तर जसं की आपल्याला माहिती मित्रांनो की यापूर्वी अधिकृत जाहिरातीमध्ये जर या ठिकाणी आपण बघितलं तर अधिकृत जाहिरातीमध्ये त्यांनी फक्त एवढीच आपल्याला काय केली होती मित्रांनो, एक्झामिनेशन सेंटर दिलेली होती. या ठिकाणी जर आपण बघितलं सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे एवढीच या ठिकाणी काय केली होती, एक्झामिनेशन सेंटर दिली होती या अधिकृत जाहिरातीनुसार. परंतु आपण काल पण पाहिलं, बँकेने स्थगिती हटवल्यानंतर हा चांगला निर्णय घेतल्यानंतर अजून एक चांगला निर्णय घेतला होता. ते म्हणजे या ठिकाणी काय आहे, त्याची एक्झाम डेट जी फॉर्म भरायची डेट आहे ती वाढवलेली होती आणि या ठिकाणी नवीन परीक्षा केंद्र काय केलेले होते मित्रांनो, ॲड केले होते. कारण जिल्ह्याच्याच बरोबरच जिल्ह्याच्या बाहेरचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी काय करत होते, फॉर्म भरत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा काय केले होते, परीक्षा केंद्र या ठिकाणी वाढवलेले होते. मग आता ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांना माहिती नाही की परीक्षा केंद्र वाढवलेली होती वगैरे वगैरे. आता त्यांना त्यांच्या जवळचं जर परीक्षा केंद्र द्यायचं असेल तर काय केलेलं आहे DCC बँकेने, सांगली DCC बँकेने, तर या ठिकाणी वेबसाईटवरती एक लिंक दिलेली आहे. आपण काय करायचं, या ठिकाणी अप्लाय लिंक ऑनलाईन याच्यावरती जायचं. पुन्हा एकदा अप्लाय ऑनलाईनवरती गेल्यानंतर तुम्हाला काय होईल मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जे परीक्षा केंद्र आहे तर ते परीक्षा केंद्र या ठिकाणी काय करता येईल तुम्हाला, या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून तुमचा परीक्षा केंद्र या ठिकाणी चेंज करू शकता जर तुम्हाला बदलायची इच्छा असेल तर. आणि जर नसेल बदलायची इच्छा तर काहीच करायची गरज नाही, बिंदास या ठिकाणी आपल्या अभ्यासावरती या ठिकाणी फोकस करा. बँकेच्या हालचाली जोरात चालू आहेत मित्रांनो. कधीही कोणत्याही क्षणी बँक या ठिकाणी हॉल तिकीटबद्दल अपडेट देऊ शकते. आपलं काम आहे हे 7 सब्जेक्ट या ठिकाणी परफेक्ट करायचं. आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आता आपण या ठिकाणी काय करा मित्रांनो, सरसकट या ठिकाणी सगळे सब्जेक्टवरती अगोदर फोकस करण्यापेक्षा अगोदर मी जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे की अगोदर काय करा, सहकारवरती फोकस करा, 20 मार्क आपल्या ताब्यात घ्या. त्यानंतर बँकिंगवरती फोकस करा, 20 मार्क आपल्या ताब्यात घ्या. त्यानंतर या ठिकाणी सेकंड या ठिकाणी तुम्ही काय करा, 10 मार्क कॉम्प्युटरची घ्या, म्हणजे 50 मार्क आपल्या ताब्यात घ्या. त्यानंतर या ठिकाणी मराठी व्याकरणवरती या ठिकाणी फोकस करा, 60 मार्क आपल्या ताब्यात घ्या. आणि त्यानंतर उरलेले जे आहे त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ताची या ठिकाणी आपले 5 मार्क घ्या. 10 पैकी 5 आले तरी खूप झाले, 65 मार्क झाले. त्यानंतर जीकेचे 10 पैकी 5 आले तरी खूप झाले, म्हणजे 70 मार्क झाले. आणि इंग्लिशचे 10 पैकी 5 आले तरी खूप झाले, म्हणजे या ठिकाणी 75 मार्क झाले. आणि यातलं थोडं थोडं जरी गेले, अजून 1-2 तरी पण या ठिकाणी 70 मार्क या ठिकाणी तुमचे म्हणजे खूप झाले. IBPS घेणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे जास्त या ठिकाणी कट ऑफच्या अपेक्षा बिलकुल पण या ठिकाणी धरायची नाही. जेवढं येतंय तेवढं या ठिकाणी व्यवस्थित प्रामाणिकपणे या ठिकाणी सोडवायचं आणि आपल्या या ठिकाणी 90 पैकी कट ऑफपेक्षा जास्त 5-10 मार्क आपण घेऊन काय करायचं मित्रांनो, मुलाखतीसमोर या ठिकाणी उभं राहायचं. बाकी मुलाखतीला पण माझं मार्गदर्शन तुम्हाला असणारच आहे. त्यामुळे आत्ताच आपला प्रवेश या बॅचमध्ये आपला निश्चित करा मित्रांनो, कारण लवकरच ही फी वाढणार आहे. त्यामुळे कमी फीमध्ये अगदी क्वालिटी कंटेंट, विश्वासार्ह कंटेंट या ठिकाणी घ्या आणि आपला वेळ या ठिकाणी क्वालिटी कंटेंटवरती या ठिकाणी घालवा, मेहनत घ्या आणि यश मिळवा. काही विचारायचं असेल तर याच नंबरला बिंदास कॉल करा मित्रांनो. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.